एका वेळची गोष्ट आहे. एका धोब्याचं एक गाढव होतं. ते दिवसभर कपड्यांची गाठोडी इकडून तिकडे नेण्याचं काम करायचं. धोबी स्वतः कंजूस आणि निर्दयी होता. त्याच्या गाढवासाठी चाऱ्याची व्यवस्थाही करत नव्हता. बस रात्री चरण्यासाठी त्याला मोकळ्या जागी सोडत असे. जवळपास चरायचं कुरणही नव्हतं. गाढवाचं शरीर फारच दुर्बल झालं होतं. बोला महाशय, तुम्ही इतके अशक्त का आहात? धोबी माझ्याकडून दिवसभर काम करून घेतो. मला खायला काहीच नाही देत. मला रात्री अंधारातच इकडे तिकडे खायला शोधावं लागतं. मग समज आता तुझे उपासमारीचे दिवस गेले. इथे जवळच एक भाज्यांची मोठी बाग आहे. तिथे तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या उगवल्या आहेत. बीट, काकड्या, तोंडली, गाजर, मुळा, चवळी आणि वांगी तर भरपूर आहेत. असं पण बागेच्या आत कसं जायचं? मी बाग तोडून एका ठिकाणाहून आत घुसायचा गुप्त मार्ग बनवून ठेवलाय. बस मी आता तिथेच निघालोय. येतोस का सोबत? हे काय विचारणं झालं? तुझं भलं होईल. मला पण घेऊन चल. बरं वाटलं. बऱ्याच महिन्यांनी पोट भरून खाल्लं आहे. मी उपाशी मरत होतो. तुझे हे उपकार कधीच नाही विसरणार मी. आता मी तुझ्या बरोबर रोज रात्री येईन. गाढव आता अतिशय मजेतच धोब्याच्या जवळ गेलं. वा रे गाढवा, तुझं तर शरीर भरत चाललंय. केस पण चमकायला लागलेत आणि चाल पण डौलदार झालीये. कामात पण स्फूर्ती आलीये तुझ्या. कुठे चरायला जातोस रे रात्री? मालक, ते माझं एक गुपित आहे. तुम्ही आता माझ्याकडून जितकं हवं तितकं काम करून घ्या. माझी तुमच्याबद्दल आता मुळीच तक्रार नाहीये. बस रात्री सोडत जा चरण्यासाठी. हो हो चालेल. मला कुठे रात्री काम असतं रे. तुला रात्री पण का बांधू मी? एक सोडून 10 शेत चरून ये, मला काय. पण काळजी घे, जर राखणदाराने पकडलं तर खूप मार खाशील. तुम्ही त्याची काळजी करू नका. ते मी सांभाळीन सगळं. दिवसभर काम केल्यानंतर रात्री गाढव जाऊन त्याच्या मित्राला म्हणजे कोल्ह्याला भेटला. आज धोबी माझ्या प्रकृतीत सुधारणा बघून चकित झाला होता. होणारच. तुझी तब्येत चांगल्या तऱ्हेने सुधारली आहे ना? अरे कोल्हे भाऊ, तुला शास्त्रीय संगीतातलं काही माहिती आहे का? शास्त्रीय संगीत? नाही, मला नाही काही माहित. कसं माहित असणार? तुझ्या घराण्यामध्ये कधी कोणी गायक झालायच कुठे? माझ्या घराण्यात तर माझे पूर्वज हे शास्त्रीय संगीत गात आले आहेत. गाढवा, माझ्या घराण्यावर का रे जातोयस? माझं घराणं गायक नसेलही, पण चतुरपणाच्या बाबतीत सर्वात पुढे असतं. तुझं घराणं तर मूर्ख लोकांच्या श्रेणीमध्ये येतं. असं मी नाही, लोक म्हणतायत. अरे तू वाईट का वाटून घेतोयस? मी आता खूप खुश आहे. मन तृप्त झालंय. मला आता गावंसं वाटतंय. खरंच पोट भरल्यानंतर गायलाच पाहिजे असं वाटतंय. राग गावा. नाही नाही, असं नको करूस गाढवा. गाण्या बिण्याची भानगड नको करूस. हे नको विसरूस की आपण दोघं इथे चोरी करायला आलो आहोत. संकटाला आमंत्रण नको देऊस. अरे मूर्ख कोल्ह्या, माझा राग ऐकून बागेचा राखणदारच काय, बागेचा मालक पण फुलांचा हार घेऊन येईल आणि माझ्या गळ्यात घालेल, समजला? गाढव भाऊ, मला माझी चूक कळून चुकली आहे. तू महान गायक आहेस. मी मूर्ख कोल्हा पण तुझ्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालू इच्छितो आहे. मी गेल्यावर 10 मिनिटांनीच तू गाणं सुरू कर, म्हणजे गाणं संपेपर्यंत मला हार घेऊन येता येईल. ठीक आहे, जा तर मग. जीव असला तर भीक मागून खाईन. मूर्खांची संगत जीवाला नको. गायक नंबर 1, मीच आहे गायक नंबर 1. हा आवाज बहुतेक त्याच गाढवाचा आहे जो रोज आमच्या शेतात चरत असतो. खूपच मस्ती चढलीये त्याला. आज मी त्याची सगळी मस्ती उतरवूनच ठेवीन. आता कुठे पळणार? मारून मारून तुझी हाडं मोडून टाकतो. राखणदार गाढवावर असा तुटून पडला जसा आतापर्यंतचा सगळा राग तो त्याच्यावर काढत होता. त्याने गाढवाला इतकं मारलं की तो खालीच पडला. तर आता तुम्ही समजलात
आपल्या शुभचिंतकांचा योग्य सल्ला न ऐकण्याचा परिणाम वाईटच असतो. दोन गारुडी होते, कात्या आणि रघु. ते दिवसभर जंगलामध्ये साप पकडत असत. दोघांचा स्वभाव चांगला होता. साप पकडून ते दोघं सापाचं विष काढून औषध बनवणाऱ्या कंपनीला ते विकून सापाला जंगलामध्ये सोडून देत असत. ह्या व्यापारामुळे दोघांचं आयुष्य चांगलं चाललं होतं. एक दिवस कात्या जंगलामध्ये सापांना शोधत होता. तेवढ्यात त्याची नजर एका अनोख्या मनमोहक सापाच्या शेपटीवर पडली. कात्याने झाड झुडपांमध्ये त्या सापाचा पाठलाग केला आणि जशी त्याला संधी मिळाली त्याने त्या सापाला पकडलं आणि त्याला आपल्या टोपलीमध्ये बंद करून टाकलं. नेहमीप्रमाणे तो आपल्या रस्त्यावरून जात होता आणि तेवढ्यात अचानक त्याच्या समोरून आणखी एक खूप मोठा सुंदरसा सोनेरी साप आला आणि तो सोनेरी साप आपला फणा काढून कात्याच्या समोरच येऊन बसला. माझ्या मुलाला तू का पकडलंस? सापाला बोलताना पाहून कात्या तर आश्चर्यचकित झाला. तो आपले डोळे चोळू लागला. काय तू बोलू शकतोस? हो, मी एक जादुई साप आहे आणि तू ज्याला पकडलंयस तो माझा मुलगा आहे. जादुई साप. तू का हसतोयस? जर तू जादुई आहेस तर मग या जंगलामध्ये काय करतो आहेस? मी आणि माझा परिवार या जंगलात राहतो. पण आता तू मला सांग की माझ्या मुलाला मुक्त करण्यासाठी तुला नेमकं काय हवंय? तू मला काय देऊ शकतोस? त्या जादुई सोनेरी सापाचा मणी चमकला आणि कात्याच्या समोर हिऱ्या मोत्यांनी भरलेला एक घडा आला. हे पाहून कात्याचे डोळे एकदम मोठे झाले. त्याने त्याची टोपली तिथेच ठेवली आणि हिऱ्या मोत्यांनी भरलेला घडा उचलला आणि जादुई सापाच्या पिल्लाला त्याने सोडून दिलं. कात्या घराकडे परत येत असताना त्याचा मित्र रघुने त्याला पाहिलं की कात्याच्या झोळीतून एक हिरा पडला आणि मग रघुने कात्याचा पाठलाग केला. कात्या घरी गेला आणि त्याने आपल्या पत्नीला तो हिऱ्या मोत्यांनी भरलेला घडा दाखवला आणि तिला सगळी कहाणी सांगितली. हिऱ्या मोत्यांनी भरलेला घडा पाहून रघुचे डोळे सुद्धा मोठे झाले. त्याच क्षणी रघुनेही ठरवलं की त्यालाही असाच हिऱ्या मोत्यांनी भरलेला घडा हवाय. त्यानंतर तो दररोज जंगलामध्ये जादुई सापाच्या शोधामध्ये निघू लागला. शेवटी एक दिवस रघुला एका सोनेरी सापाची शेपटी दिसली. पण जशी त्याने ती सोनेरी शेपटी खेचली तेव्हा एका मोठ्या सापाने आपलं तोंड उघडलं. एवढा मोठा साप बघून रघु खूप घाबरला आणि इकडे तिकडे पळू लागला आणि जादुई साप रघुचा पाठलाग करू लागला. धावत धावत रघु आपल्या घरी पोचला आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला. बाप रे बाप, जीव वाचला. मी तर मेलोच असतो. मला नकोय कुठले हिरे मोती. जीव वाचला तेच खूप झालं. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही मिळत नाही. एक बिरजू नावाचा गरीब शेतकरी होता, ज्याच्याकडे शेतीसाठी जमिनीचा छोटासा तुकडा होता. बिरजूची जमीन नापीक होती. कित्येक वर्ष बिरजू आपल्या शेतामध्ये घाम गाळत होता, पण कधीही तो या जमिनीमध्ये कुठलेच पीक घेऊ शकला नाही.
एक दिवस थकून भागून बिरजू आपल्या शेतात एका कोपऱ्यात बसून विचार करू लागला. मी आता या शेताचं काय करू? जेवढी मेहनत करणं शक्य होतं तेवढी मेहनत मी केलीये, पण आता काहीच फायदा नाहीये. तेवढ्यात बिरजूची नजर थोड्या अंतरावर असलेल्या नागाच्या बिळावर पडली. काय हे बिळ आधीपासूनच इथे होतं? मी तर यापूर्वी हे कधीच पाहिलं नव्हतं. असू शकतं की नागदेवता माझ्यावर नाराज आहेत, म्हणूनच मी या जमिनीत काहीच पिकवू शकत नाहीये. मला काहीतरी करावंच लागेल. बिरजू एका वाटीमध्ये नागदेवासाठी दूध घेऊन आला. बिरजूने ती वाटी बिळाच्या जवळ ठेवली आणि म्हणाला, हे नागदेवता, मला हे माहित नव्हतं की आपण इथे वास करत आहात. आजपासून मी रोज तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं दूध आणत जाईन. कृपया याचा स्वीकार करावा. मग बिरजू तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो वाटी घेण्यासाठी पुन्हा बिळाजवळ आला, तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्या वाटीमध्ये एक सोन्याचं नाणं होतं. हे नागदेवता, तुमची खूप कृपा आहे. बिरजूने ते सोन्याचं नाणं आपल्या खिशात ठेवलं. मग काय आता, बिरजूने पुन्हा ती वाटी दुधाने भरली आणि ती वाटी घेऊन तो बिळाजवळ नागदेवाकडे आला. हा प्रकार कित्येक दिवस असाच सुरू राहिला. आता रोज बिरजूला एक सोन्याचं नाणं मिळत राहिलं. नागदेवाच्या कृपेने आता बिरजू खूपच खुश होता. आता त्याला कुठल्याच गोष्टीची काळजी नव्हती. एके दिवशी बिरजू आपल्या घरात खाटेवर बसला होता. तेवढ्यात त्याचा मुलगा दीपक धावत धावत त्याच्याकडे आला. बाबा, बाबा. अरे, पुढे पण काही बोलशील की फक्त बाबा बाबा म्हणूनच ओरडशील? काकींनी निरोप पाठवलाय की घनश्याम आजोबा नाही राहिले. काय? घनश्याम काका देवाघरी गेले? हे देवा, मला लगेचच तिथे जावं लागेल. पण नागदेवता? काय नागदेवता? हे खूपच महत्वाचं आहे. नीट लक्ष देऊन ऐक. आपल्या शेतात उजव्या हाताला एका नागदेवताचं बिळ आहे. तुला दररोज तिथे एक वाटीभर दूध नेऊन ठेवायचं आहे आणि जे पण तुला त्या वाटीत वापस मिळेल ते अत्यंत सावधपणे स्वतःजवळ सांभाळून ठेवायचं आहे. ठीक आहे? बिरजू दुसऱ्या गावी जायला निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी जसं बिरजूने समजावलं होतं, दीपक दुधाने भरलेली वाटी घेऊन नागदेवाच्या बिळाजवळ आला. त्याने तिथे ती वाटी ठेवली आणि निघून गेला. थोड्या वेळाने जेव्हा तो वाटी घ्यायला परत आला, तेव्हा तो वाटीत सोन्याचं नाणं बघून आश्चर्यचकित झाला. अरे बाप रे, हे तर सोन्याचं नाणं आहे. हेच कारण आहे की बाबांनी वाटीतली गोष्ट सांभाळून ठेवायला सांगितली होती. दीपकने ते सोन्याचं नाणं आपल्या खिशात ठेवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा दीपक दुधाची वाटी घेऊन बिळाजवळ आला आणि पुन्हा एकदा जेव्हा तो वाटी घ्यायला परत आला, पुन्हा त्याला वाटीत सोन्याचं नाणं मिळालं. पण ह्यावेळी दीपकने विचार केला, असं वाटतंय या नागाच्या बिळात खूप जास्त सोन्याची नाणी आहेत. पण हा नाग खूपच कंजूस आहे, म्हणूनच रोज हा फक्त एकच नाणं देतो. पण उद्या मात्र मी ह्याची सगळी नाणी काढून घेईन. पुन्हा एकदा दीपक दुधाने भरलेली वाटी घेऊन नागदेवाच्या बिळाजवळ आला.
त्याने ती वाटी नागदेवाच्या बिळाजवळ ठेवली आणि मग दूर जाऊन लपून बसला. नागदेवाची बाहेर येण्याची वाट पाहू लागला. जसे नागदेव दूध पिण्यासाठी बिळाच्या बाहेर आले, दीपकने एक काठी घेऊन त्यांच्यावरती हल्ला केला. नागदेव आता खूप भडकले आणि त्यांनी दीपकला दंश केला. दीपकचा जागीच मृत्यू झाला. आता जेव्हा बिरजू आपल्या घरी आला, त्याला आपल्या घराजवळ खूप गर्दी जमलेली दिसली आणि जेव्हा त्याने आपल्या मुलाला मेलेलं पाहिलं, तेव्हा तो ओक्साबोक्शी रडू लागला. हे काय झालं? बराच वेळ रडून झाल्यावर बिरजू आपल्या जागेवरून उठला. तो नागदेवाच्या बिळाजवळ गेला. हे नागदेवता, माझ्या मुलाने असा कोणता गुन्हा केला होता की तुम्ही माझ्या मुलाला दंश केलात? मी मनापासून तुमची सेवा केली आणि तुम्ही माझ्याच मुलाला दंश केलात. बिरजूचे रडणे ऐकून नागदेव बाहेर आले. मी तुझ्या मुलाला दंश केला कारण त्याने काठीने माझ्यावर हमला केला. त्याच्या मनात सोन्याच्या नाण्याची लालसा होती. तो मला मारून सगळीच सोन्याची नाणी एकत्र घेऊ पाहत होता. अरे देवा, दीपक, हे तू काय केलंस? मी तुझं दुःख समजू शकतो आणि तू नेहमीच माझी सेवा केलीयस, म्हणूनच मी तुझ्या मुलाला जीवनदान देतो. पण मी तुझं हे शेत सोडून नेहमी करता निघून जात आहे. नागदेवाने दीपकला जीवनदान दिले आणि त्यांनी बिरजूचे शेत सोडून दिले. ही गोष्ट आपल्याला ही शिकवण देते की आपल्याला जे काही प्राप्त होतं त्यामध्ये संतुष्ट राहायला हवं आणि लालचीपणामुळे आपलं कायम नुकसानच होतं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.